नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला कॉमर्समधले करिअरच्या अपॉर्च्युनिटीज अभ्यासल्या. त्यानंतर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची इंडेक्स अभ्यासली आणि त्यानंतर आपण फर्स्ट टॉपिक स्टार्ट केला होता. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. अकाउंटन्सीमध्ये जे काय सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट अभ्यासला, डेफिनेशन अभ्यासल्या, त्यानंतर आपण बुककीपिंगची डेफिनेशन, अकाउंटन्सीची डेफिनेशन हे अभ्यासली. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत मागील लेक्चरपासून अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज. ज्या ठिकाणी आपण अकाउंटमध्ये आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी मागील लेक्चरला आपण पाहिलं की अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. त्यामध्ये या ठिकाणी कॅपिटल, ड्रॉइंग, कॅश, गुड्स, त्यानंतर कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट, एंट्रीज, नॅरेशन या बेसिक गोष्टींचा आपण स्टडी करत आहोत. आता त्याच्याच पुढचा भाग या ठिकाणी अकाउंटन्सीमधला आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी टॉपिकमधल्या लक्षात येत आहेत आणि आपण एक एक पॉईंट फर्स्ट युनिटमधला जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो व्यवस्थित अभ्यासत आहोत. आजच्या लेक्चरला आपण हा एक त्यातलाच पण नेक्स्ट पॉईंट अभ्यासणार आहोत. बघा, अकाउंटिंगच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट त्या तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचं नावच या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. ज्या काही व्यापारी संघटना आहेत आणि ज्या काही सेवाभावी तत्वावरती कामं करणाऱ्या संस्था आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि नंतर खऱ्या अर्थानं पुढचा भाग जो काय अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमधला आहे तो अभ्यासणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा ट्रेडिंग कन्सर्न्स, व्यापारी संघटना. की या व्यापारी संघटना काय करत असतात, मालाची खरेदी करतात, त्यावरती या ठिकाणी प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करतात किंवा कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यापासूनच्या ज्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहेत त्या करत असतात. मालाची खरेदी करणं, त्यावर प्रक्रिया करून तो माल परत प्रॉफिटनं विकणं, ती झाली व्यापारी संघटना. त्यामध्ये या ठिकाणी ट्रेड ऑर्गनायझेशन, व्यापारी संघटना आपला माल या ठिकाणी प्रॉफिट बेसिसवरती विकत असते आणि त्यासाठी बिझनेस महत्त्वाचा आहे. मग तो बिझनेस करत असताना या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ट्रेड महत्त्वाचा आहे. आता मार्केटमध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा ट्रेड केला जातो आहे, व्यापार केला जातो आहे. त्यामध्ये कंपनी असू द्या, पार्टनरशिप फर्म असू द्या आणि वेगवेगळ्या संस्था, संघटना, वेगवेगळे बिझनेस हे या ठिकाणी व्यापाराचं काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं A to Z मार्केटमध्ये आपल्याला वस्तू विकत मिळत आहेत, लोक खरेदी करत आहेत. एक प्रकारचा बिझनेस आहे आणि हा बिझनेस या ठिकाणी महत्त्वाचा प्रॉफिट बेसिसवरती केला जातो. मालाची खरेदी विक्री करणं आणि त्यावर प्रोसेस करून तो माल परत या ठिकाणी विकणं किंवा मॅन्युफॅक्चरिंगची प्रक्रिया करणं, अशा प्रकारचे सगळे ट्रेड बिझनेस या ठिकाणी ट्रेडिंग कन्सर्न्समध्ये येतात. त्यामध्ये या ठिकाणी जे काय तुम्हाला लागणार आहे, स्टेशनरी असू द्या, मोबाईल असू द्या, फर्निचर असू द्या, बुक्स असू द्या, गोल्ड असू द्या, की या प्रत्येकाचा ट्रेड केला जातो आहे मार्केटमध्ये. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू असू द्या, त्याच्यासुद्धा खरेदी विक्री केली जाते आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून प्रॉफिटनी या ठिकाणी मॉल्समध्ये, वेगवेगळ्या बाजारमध्ये, वेगवेगळ्या शॉप्समध्ये आपल्याला सर्व वस्तू या विकत मिळत आहेत, आपण त्या खरेदी करत आहोत. मग त्यासाठी ट्रेडिंग या ठिकाणी तिथं व्यापार होतो आहे आणि जिथं व्यापार होतो, जिथं पैशाची देवघेव होते, तिथं खऱ्या अर्थानं आपलं अकाउंटिंगचं काम होतं आहे. लक्षात घ्या, म्हणजे जिथं ट्रान्झॅक्शन होतो आहे,
तिथं आपल्या अकाउंटिंग एंट्रीजला वाव आहे, आपल्याला अकाउंटिंग एंट्रीज करता येतात. त्यामुळं ट्रान्झॅक्शन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, परंतु ट्रान्झॅक्शनसाठी बिझनेस इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, कारण ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस होतोय त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होणार आहे, आणि ट्रान्झॅक्शन झाला की आपल्याला अकाउंटिंगचं काम करावं लागणार आहे, बुक्स मेंटेन करावे लागणार आहेत, बुक्स ठेवावे लागणार आहेत, आणि खऱ्या अर्थानं तिथं आपल्याला ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटिंगचं खूप महत्त्वाचा रोल आहे, तो पण या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यासाठी ट्रेडिंग कन्सर्न आपण समजून घेऊ. बघा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, ए बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश्ड, सुरुवात होणे, विथ ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. इट इज also called as commercial organization or profit making organization. म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ही स्थापन झालेली एक या ठिकाणी व्यवसाय पद्धती आहे, ज्यामध्ये महत्त्वाचा उद्देश हा प्रॉफिट मिळवणं आहे. परंतु प्रॉफिट मिळवत असताना सेलिंग गुड्स, मालाची विक्री करा, आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मालाची विक्री केली जाते, प्रॉफिट मिळवला जातो, त्याला ट्रेडिंग कन्सर्न, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतात. आणि ही ऑर्गनायझेशनलाच आपण या ठिकाणी कमर्शियल ऑर्गनायझेशन, व्यापारी संघटना, व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या संस्था असं सुद्धा म्हणतो, किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, फक्त नफ्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, ज्यांचा उद्देश हा फक्त नफा मिळवणे हा असतो. लक्षात घ्या, व्यवसाय करत असताना या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या ठिकाणी नफ्यासाठीच काम करतात, आणि नफा हा मेन प्रॉफिट असतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉफिट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याला या ठिकाणी पुढची संघटना, आता आपल्याला या ट्रेडिंग कन्सर्न पाहिल्यानंतर पुढच्या नेक्स्ट स्लाईडवरती आपल्याला दुसरा संघटनेचा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, की ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा नसतो, की या सेवाभावी तत्वावरती काम करणाऱ्या संघटना आहेत, संस्था आहेत. यामध्ये या ठिकाणी सर्व शाळा, कॉलेजेस, या ठिकाणी युनिव्हर्सिटीज, लायन्स क्लब, ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट, सगळे टेम्पल, जी काय मंदिर आहेत ती, हॉस्पिटल, स्पोर्ट्स क्लब, या सर्व संस्था या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संघटनेमध्ये, संस्थेमध्ये काम करणारे आहेत, की ज्यांचा उद्देश फक्त समाजातल्या लोकांना सेवा प्रोव्हाइड करणे हा आहे. यांचा उद्देश नफा कमवणे नाही. तिथं सुरुवातीलाच दिले तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजे ज्यांचा उद्देश फक्त हा सेवा देणं आहे, लोकांच्या सोयीसुविधा, लोकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवणं आहे, आणि त्या माध्यमातून जे काय येणारं थोडंफार इन्कम आहे त्यामध्ये संस्थेचा खर्च भागवणं हा उद्देश नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आहे. त्यामध्ये या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये तुम्हाला या ठिकाणी समाजामधल्या ज्या काही लायब्ररी आहेत, वेगवेगळ्या मंदिरं आहेत, ट्रस्ट आहेत, ते सगळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतात. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश हा समाजातल्या स्पोर्ट्स क्लब, लायन्स क्लब की सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, यांना आपण या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतो. आणि याच्याच वरती आपण अभ्यासलं की ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत, ज्या व्यापारी संघटना आहेत, या व्यापारी संघटना काय करतात लक्षात घ्या, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तयार करतात. महत्त्वाचं ट्रेडिंग कन्सर्नमध्ये प्रॉफिट लॉस म्हणजे हे P&L अकाउंट तयार केलं जातं. लक्षात घ्या, ट्रेडिंग कन्सर्नमध्ये P&L अकाउंट तयार केलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे महत्त्वाचं मेंटेन केलं जातं, जिथं नेट प्रॉफिट, नेट लॉस फाइंड आउट केला जातो वर्ष संपल्यानंतर. परंतु याच्याच विरुद्ध खाली जर दुसरं आपण बघितलं की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट तयार केलं जातं. इथं प्रॉफिट मिळवणे उद्देशच नाही, त्यामुळं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही. लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा अकाउंटिंग मेंटेन केलं जातं, परंतु या ठिकाणी इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अर्थ
इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट इस्टॅब्लिश्ड फॉर मेकिंग प्रॉफिट मिळवणं हा उद्देशच नाही, स्थापनच झालेलं नाही त्यासाठी, बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. म्हणजे वेगवेगळ्या सोसायटी आहेत त्यांना फक्त सेवा सुविधा पुरवणं हा महत्त्वाचा पर्पज आहे, उद्देश आहे. अन ऑर्गनायझेशन मे बी फॉर्म्ड फॉर promoting a useful object like art, science, sports, cultural, charity, professions, etc. That is school, hospital, sports club, etc. म्हणजे या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या काही संस्था आहेत त्यांचा उद्देशच हा आहे की समाजातल्या लोकांना जास्तीत जास्त सेवा प्रोव्हाइड करणं, आणि त्या प्रोव्हाइड करत असताना महत्त्वाचा उद्देश आहे की या ठिकाणी ज्या काही कला आहेत, शास्त्र आहे, स्पोर्ट्स आहेत, कल्चरल ॲक्टिव्हिटी आहेत, चॅरिटी आहे, देणगी आहेत, आणि प्रोफेशन त्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, लॉयर हे सुद्धा या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामध्येच प्रोफेशन्समध्ये कवर होतात. CA आहेत ते या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्येच या ठिकाणी येतात, कारण ते लोकांना सेवा प्रोव्हाइड करतात, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यामुळं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये शाळा, हॉस्पिटल, दवाखाने, स्पोर्ट्स क्लब, लायन्स क्लब, टेम्पल्स, ट्रस्ट हे सगळे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टायटल खाली कवर होतात. म्हणून समाजामध्ये दोन प्रकारच्या कन्सर्न्स आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, की एक ट्रेडिंग कन्सर्न ज्या या ठिकाणी प्रॉफिटसाठी स्थापन करतात, मेकिंग प्रॉफिट असतो, आपण पहिला अभ्यासला, आणि दुसरा आहे या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की ज्यांचा उद्देश हा समाजातल्या लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, समाजातल्या लोकांसाठी काम करणं हा खऱ्या अर्थानं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन पर्पज आहे. यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात. अशा प्रकारे या दोन संघटना, संस्था समाजामध्ये काम करत असतात, आणि त्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासत असताना दोन्हीमध्ये अकाउंटिंग आपल्याला कसं मेंटेन केलं जातं, कोणते बुक्स ऑफ मेंटेन केले जातात हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडं या ठिकाणी जातोय. अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमधलाच हा पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे की जो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आणि जो बिझनेसमध्ये तुम्हाला संघटनेमध्ये आपण त्याचा वापर करतो, की ज्याचं टायटल आहे गुडविल. आता गुडविललाच आपण मराठीमध्ये म्हणतो नावलौकिक. लक्षात घ्या की आपल्या संघटनेचं, बिझनेसचं नाव असतं. लक्षात घ्या, ते नाव या ठिकाणी एवढं नाव प्रसिद्ध होतं की लोकांनी एखादी वस्तू जरी उल्लेखनीय केली तरी आपण त्या कंपनीचं नाव इझीच घेऊन टाकतो, गुडविल लगेचच. त्यामध्ये उदाहरणार्थ दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मनावरती कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून, गुडविलच्या माध्यमातून त्यांचा एक वेगळाच ठसा आपल्यावरती उमटवलेला आहे. ते गुडविल म्हणजे ही एक प्रकारची इनटँजेबल असेट आहे, अदृश्य मालमत्ता आहे, परंतु ती अस्तित्वात आहे, दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे. लक्षात घ्या की या गुडविललाच या ठिकाणी नावलौकिक असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचं बिस्किट खरेदी करायला गेला की तुमच्या लगेचच या ठिकाणी तुम्हाला नावं सांगता येतील. 2020 असू द्या, पार्लेजी असू द्या, या ठिकाणी गुड डे असू द्या, ही नावं या ठिकाणी त्या कंपनीचं नाव लौकिक आहे, गुडविल आहे. त्याचबरोबर एखाद्या कोणत्या कंपनीच्या पेस्टचं नाव सांगा म्हणलं की लगेचच तुम्ही सांगणार आहात या ठिकाणी कोलगेट असू द्या, वेगवेगळ्या पेप्सोडेंट असू द्या, दंतमंजन, दंतकांती, अशा प्रकारे वेगवेगळ्या पेस्टची नावं तुम्ही सांगणार आहात. म्हणजे एक प्रकारचं ते त्या कंपनीचं गुडविल आहे. आपल्याला साधारण मोबाईल कोणत्या कंपनीचा घ्यायचा म्हटलं तरी आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे नाव लौकिक येतात. त्यामध्ये सॅमसंग असू द्या, रेडमी असू द्या, नोकिया असू द्या, या ठिकाणी अनेक कंपन्यांची नावं तुमच्या समोर येतात. म्हणजे त्या कंपन्यांचं ते गुडविल आहे. तसं मार्केटमध्ये प्रत्येक बिझनेसचं, कंपनीचं गुडविल आहे. आपल्याला एखादं कपाट खरेदी करायचं म्हटलं तर आपण म्हणतो गोदरेज कंपनीचं कपाट खरेदी करायचं आहे, ते त्या कंपनीचं नावलौकिक आहे.
ते तुम्हाला आत्ता दिसत नाही, परंतु ते मार्केटमध्ये आहे. लक्षात घ्या, अस्तित्वात आहे, की याला म्हणायचं नावलौकिक. जसं आपल्याला या ठिकाणी तुमच्या मनावरती ते बिंबवलेलं आहे, त्याला म्हणायचं नावलौकिक. टू व्हीलर गाडी खरेदी करायची म्हणली तर आपल्याला अनेक कंपन्या आहेत. त्यामध्ये हिरो होंडा आहे, या ठिकाणी TVS आहे, बजाज आहे, अनेक कंपन्यांची नावं येतील. म्हणजे ते त्या कंपनीचं नावलौकिक आहे. लक्षात घ्या. त्यामुळं या नावलौकिकमुळंच खऱ्या अर्थानं कंपन्यासुद्धा पुढं गेलेल्या आहेत. ती कंपन्यांची असेट आहे आणि ती अदृश्य आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला ती त्या कंपनीची असेट म्हणून ट्रीट करावी लागते. बघा, गुडविल, त्याचा अर्थ गुडविल मे बी डिस्क्राइब ॲज द ॲग्रिगेट ऑफ दोज इनटँजेबल ॲट्रिब्यूट्स ऑफ ए बिझनेस which contribute to its superior earning capacity over a normal return on investment. It may arise from such attributes as favorable locations, the ability and skill of its employees and management, quality of its product and services, customer satisfaction, etc. Goodwill is the reputation of business expressed in the terms of money. Goodwill is an intangible asset. म्हणजे गुडविल निर्माण करायचं असेल तर त्या कर्मचाऱ्याकडं, त्या मॅनेजरकडं, त्या मॅनेजमेंटकडं एक कौशल्य असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे, की त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कंपन्यांची क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी असू द्या, सर्व्हिस असू द्या, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असू द्या, ग्राहकाचं समाधान असू द्या, हे जर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, व्यवस्थित कंपनीने चांगल्या प्रकारचा माल जर क्वालिटेटिव्ह माल दिला कस्टमरला आणि कस्टमर समाधानी झाला, तर एक प्रकारचं कंपनीचं नाव त्याच्यावरती मनावरती कोरलं जातं आणि ते त्या कंपनीचं गुडविल आहे. म्हणजे गुडविललाच या ठिकाणी आपण म्हणतो की रेप्युटेशन ऑफ द बिझनेस एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ मनी. एक प्रकारे पैशात रूपांतर करण्यासाठी एक प्रकारचं मार्केटमधलं रेप्युटेशन, त्याला म्हणायचं गुडविल. आणि हे गुडविल इनटँजेबल असेट आहे, अदृश्य मालमत्ता आहे, दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे. लक्षात घ्या, आपण कोणत्याही कंपनीची वस्तू खरेदी करायला गेलो, फर्निचर जरी खरेदी करायला गेलो, तर अनेक कंपन्यांचं फर्निचर तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. सिमेंट खरेदी करायला गेलो तर अनेक कंपन्यांची सिमेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारे अनेक प्रकार. आता शॅम्पू खरेदी करायला गेलं तर अनेक शॅम्पूच्या कंपन्या आहेत, साबण खरेदी करायला गेलं तर अनेक साबणाच्या कंपन्या आहेत. ते त्या कंपनीचं गुडविल आहे की जे अस्तित्वात आहे. लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला त्या कंपनीचं नाव माहीत आहे, परंतु ती त्या कंपनीची ॲसेट आहे. अशा प्रकारे ही इनटँजेबल ॲसेट आहे, अलौकिक, या ठिकाणी नावलौकिक, अदृश्य मालमत्ता आहे, जी त्या कंपनीचं एक प्रकारचं बिझनेस ॲसेट म्हणून आपण ॲसेट साईडला लिहितो. गुडविल खूप महत्त्वाचं आहे आणि ते मार्केटमध्ये सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी बिझनेसमनला, कामगारांना खूप कष्ट घ्यावे लागतात आणि एकदा या ठिकाणी कष्ट घेतले, एकदा मार्केटमध्ये नाव तयार झालं की तो बिझनेस चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो आणि खऱ्या अर्थानं लोक त्याच कंपन्यांच्या वस्तू खरेदी करतात आणि वापरत असतात. त्यासाठी मार्केटमध्ये सुरुवातीला तुमचं गुडविल निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेणं गरजेचं आहे. ती एक प्रकारची तुमची अदृश्य मालमत्ता आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही गुडविल इट इज अन इनटँजेबल ॲसेट. आता आपण खऱ्या अर्थानं पुढं या ठिकाणी पुढच्या स्लाईडला जाणार आहोत की त्या पण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्हाला उपयुक्त आहेत. बघा, प्रॉफिट ऑर लॉस. आता प्रॉफिट म्हणजे नफा. एखादी वस्तू आपण खऱ्या अर्थानं नफा कधी त्याला म्हणतो, एखादी वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली आणि तीच वस्तू आपण 130 रुपयाला विकली, तर खऱ्या अर्थानं वरचा जो 30 रुपये आहे त्याला म्हणायचं प्रॉफिट. नफा हा निव्वळ नफा तो पण काढत असताना नफ्यामध्ये सुद्धा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा
आणि नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक बिझनेसमन या ठिकाणी काम करत असताना प्रॉफिट मिळवणं हा त्याचा मेन पर्पज असतो. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा तर महत्त्वाचा पर्पजच तो आहे, ऑब्जेक्टिव्हच आहे की प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. तिथं नफ्याला महत्त्वाचं स्थान दिलं जातं, लक्षात घ्या. मग प्रॉफिट म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्याला त्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे की कोणताही बिझनेस करायचा असेल तर प्रॉफिट किती मिळणार आहे. आपण एखादं काम करत असताना आपल्याला त्याच्या मागं प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचा हे शिकणं खूप गरजेचं आहे. मग अकाउंटिंग मेंटेन करत असताना सुद्धा या ठिकाणी अकाउंटमध्ये आपण मालमत्ता खरेदी केल्या, माल खरेदी केला आणि तो विकला, म्हणजे परचेस अँड सेलिंगमधला जो काय डिफरन्स आहे, खर्च वजा जाता, त्याला म्हणायचं प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा तेही शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच विरुद्ध लॉस आहे, तो नंतर अभ्यासणारच आहोत आपण. बघा प्रॉफिट म्हणजे काय या ठिकाणी, वेन द सेलिंग प्राइस विक्री किंमत ऑफ गुड्स इज मोर दॅन जास्त, च्यापेक्षा जास्त, द कॉस्ट प्राइस इट इज ए प्रॉफिट. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असणं त्याला म्हणायचं प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस. प्रॉफिट नफा ह्या तुमचं व्यवसायाचं भांडवल वाढवत असतो, बिझनेसचं कॅपिटल इन्क्रीज करत असतो, म्हणजे वाढवणे. इन्क्रीज म्हणजे वाढ होणे, ॲप्रिसिएट म्हणजे वाढ होणे. प्रॉफिट हा तुमच्या बिझनेसचं कॅपिटल वाढवत असतो आणि ते कॅपिटल वाढलं की तुमचा बिझनेससुद्धा जास्त डेव्हलप व्हायला मदत होते. त्यामुळं दॅट इज, खाली उदाहरण दिलेलं आहे बघा त्यांनी, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹15,000, 50,000 रुपयाला माल आपण विकला, अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाऊंटेड टू ₹30,000. सगळा खर्च एकूण मालाचा, रॉ मटेरियल आणि इतर एक्सपेंडिचर हा 30,000 आहे. 50,000 रुपयाला माल विकला आणि एकूण खर्च आला त्याला 30,000 रुपये. दॅन द प्रॉफिट इज ₹20,000. म्हणजे जो काय मधला फरक आहे, डिफरन्स आहे, 50,000तनं 30,000 वजा खर्च गेला तर 20,000 जो काय शिल्लक राहिला त्याला म्हणायचं प्रॉफिट. अशा प्रकारे 50,000 रुपयाचा माल आपण विकला आणि त्यासाठी येणारा खर्च एकूण होता 30,000. जो फरक आहे 20,000 तो आपला प्रॉफिट आहे. अशा प्रकारे बिझनेसमन वस्तू या ठिकाणी एकूण खर्च आला 30,000 पण विकतात 50ला, म्हणजे जो काय मधला 20,000 डिफरन्स आहे त्याला म्हणायचं प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट पण खूप महत्त्वाचा आहे की जो बिझनेसचं भांडवल वाढवतो, कॅपिटल इन्क्रीज करतो आणि खऱ्या अर्थानं बिझनेस डेव्हलप होतो. मग त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट बेसिसवरती बिझनेस करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की अशा प्रॉफिट मिळवले तर तुम्हाला पुढं फायदा होतो. आता त्याच्याच विरुद्ध खऱ्या अर्थानं पुढची जी काय तुम्हाला म्हणलं होतं स्लाईड की लॉस, लक्षात घ्या, हा लॉस पण अभ्यासणं गरजेचं आहे. लॉस म्हणजे एक प्रकारचा तोटा. आपला बिझनेस करत असताना या ठिकाणी दरवेळी प्रॉफिट होईलच असं नाही, काही वेळेस लॉस पण होऊ शकतो, तोटा पण होऊ शकतो. परंतु हा तोटा जर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी सहन केला, तोटा व्यवस्थित या ठिकाणी मॅनेज केला तर या ठिकाणी तुमचा बिझनेस खूप डेव्हलप होऊ शकतो. कारण तोटा कशामुळे होतो आहे लक्षात घ्या की आपले खरेदी किमतीच्या जी काही किंमत आहे, खरेदी किंमत आपली समजा या ठिकाणी 200 रुपये आहे. माल हा 200 रुपयाचा खर्च आणि खरेदी किंमत आहे आणि तो माल जर समजा आपण 180 रुपयाला विकला तर जो वरचा 20 रुपये आहे तो तोटा आहे. लक्षात घ्या, 200ची वस्तू 180ला विकली म्हणजे 20 रुपये खऱ्या अर्थानं तो लॉसमध्ये जाणार आहे. पण काही वेळेस या ठिकाणी लॉस पण सहन करणं गरजेचं असतं, कारण त्या ठिकाणची उद्भवलेली परिस्थिती. कारण दरवेळेसच या ठिकाणी म्हणजे आता समजा आर्थिक मंदी आली, जागतिक महामारी आली, कोविड आलं तर काही वेळेस लॉसवर सुद्धा बिझनेस करून आपला माल या ठिकाणी विकणं किंवा ना नफा ना तोट्यावरसुद्धा या ठिकाणी माल विकून खऱ्या अर्थानं बिझनेस करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कारण बिझनेसमध्ये सतत परिस्थिती या ठिकाणी बूम आणि म्हणजे इन्क्रीज डिक्रीज राहत असते. लक्षात घ्या,
एखाद्या वस्तूला केव्हाही मागणी जास्त येऊ शकते आणि त्याची मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं विक्री जास्त होऊ शकते आणि खऱ्या अर्थानं बिझनेस सगळं त्या व्यवसायाकडे वळू शकतात. उदाहरणार्थ जर आता तुम्ही विचारात घेतलं तर कोविड-19मुळं खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या महामारीमुळं मास्कची विक्री, सॅनिटायझरची विक्री जास्त झाली. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या वस्तूची डिमांड वाढली, त्या वस्तूमध्ये प्रॉफिट बऱ्याच लोकांना जास्त मिळाला. परंतु लॉस कसा झाला, मार्केटमधलं सगळं आर्थिक चक्रच थांबवलं. त्यामुळं जो या ठिकाणी तयार माल होता, प्रोडक्शन केलेला माल होता, तो पुढं विकलाच जाय नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने एक प्रकारची सायकल जी असते, आर्थिक सायकल, तीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी थांबली आणि खऱ्या अर्थानं मार्केटमधल्या बऱ्याच लोकांना लॉस सहन करावा लागत आहेत. लोक लॉस सहन करत आहेत. की हॉटेल व्यवसाय असेल, अजून तो खऱ्या अर्थानं पूर्णपणे चालू झालेला नाही. खऱ्या अर्थानं एक प्रकारचा तो लॉसच आहे. मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला लॉसेस सहन केले जातात. आर्थिक महामंदी असेल, दुष्काळ असेल, पूर असेल, भूकंप असेल, अशा वेळी खूप मोठ्या प्रकारचे लॉस होतात आणि ते लॉस पण या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण बिझनेसमध्ये दोन्ही बाजू असतात, प्रॉफिट पण आणि लॉस पण, प्लस पण मायनस पण. लक्षात घ्या, प्रॉफिट दरवेळी होईल हे सांगता येत नाही, पण दरवेळी लॉसच होईल हे पण सांगता येत नाही. लक्षात घ्या, बिझनेसमध्ये या ठिकाणी प्रॉफिट पण महत्त्वाचं आहे आणि काही वेळेस लॉस पण होतो. तो पण सहन करून तुम्ही जर व्यवसाय डेव्हलप केला तर खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचा व्यवसाय खूप मोठ्या प्रगतीपथावर घेऊ शकता आणि डेव्हलप करू शकता. मग त्यासाठी बघा, आता लॉस वेन कॉस्ट प्राईस, विक्री मूळ किंमत, वेन कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राईस इट इज ए लॉस. म्हणजे खरेदी किंमत ही जास्त आहे विक्री किमतीपेक्षा. लक्षात घ्या, लॉस डिक्रीसेस म्हणजे कमी होणे. द कॅपिटल ऑफ द बिझनेस, लॉस झाला तर आपल्या व्यवसायाचं भांडवल हे कमी होतं. या ठिकाणी झालं भांडवल. समजा आपण व्यवसायात 1,00,000 रुपये गुंतवलं, पण खऱ्या अर्थाने यावर्षी आपल्याला 80,000 रुपये मिळाले, तर 20,000 रुपये हा लॉस झाला आपला. तो व्यवसायातलं भांडवल कॅपिटल कमी करतो. दॅट इज, उदाहरणार्थ त्यांनी दिलेले आहे, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹15,000, 50,000 रुपयाचा माल विकला, अँड ऑल्सो एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाऊंटेड टू ₹16,000. 50,000 रुपयाचा माल विकला, पण 50,000 रुपयाला माल विकला, परंतु त्याची खऱ्या अर्थानं खर्च आणि एकूण किंमत होती 60,000 रुपये. दॅन द लॉस विल बी 10,000. म्हणजे 10,000 रुपये लॉस आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं 50,000 रुपयाला माल विकला, परंतु त्याची एकूण किंमत, कॉस्ट प्राईस होती 60,000. सेलिंग प्राईस तुमची 50,000 रुपये, परंतु त्याची कॉस्ट प्राईस होती 60,000 रुपये. मग जो झालेला मधला फरक आहे या ठिकाणी 10,000 रुपये, तो तुमच्या बिझनेसचा लॉस आहे आणि तो लॉस प्रत्येक बिझनेसमनला या ठिकाणी सहन करावा लागतो. त्यामुळं लॉस पण या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. दरवेळी प्रॉफिटच होईल असं सांगता येत नाही. अशा प्रकारे या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आज आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासल्या. त्यामध्ये सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ट्रेडिंग कन्सर्न्स अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, व्यापारी संघटना आणि या ठिकाणी नफा न मिळवणाऱ्या संघटना कोणत्या आहेत, त्या संघटनेच्या प्रकारांचा बिझनेसचा आपण अभ्यास केला. त्यानंतर गुडविल, ज्या तुमच्या स्वतःच्या बिझनेसचं रेप्युटेशन ऑफ द बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज गुडविल. इनटँजेबल असेट, इट इज कॉल्ड ॲज गुडविल. जे अदृश्य मालमत्ता आहे, जी तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, त्यांना आपण गुडविल असं म्हणतो, नावलौकिक. त्यानंतर प्रॉफिट ऑर लॉस, नफा आणि त्याच्याच विरुद्ध तोटा, हे लक्षात घ्या. हे आज आपण या ठिकाणी अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीजमध्ये अभ्यासलं. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढं काय आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासत आहोत अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, त्या व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी लेक्चर ऐकत आहात आणि या ठिकाणी झालेल्या भागाच्या नोट्स पण तुम्हाला एक सेपरेट नोटबुक करा. त्यामध्ये ज्या काय अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज मी सांगतोय, अर्थ सांगतोय, ते लिहून घेत चला. म्हणजे त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्हाला ते व्यवस्थित समजून येतील. आणि या ठिकाणी अकाउंटमध्ये सुरुवातीला तुम्हाला या बिझनेसच्या बेसिक कंडिशन टर्मिनॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे.
जरी कुणाला काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही क्लास कमेंटमध्ये त्या विचारा आणि समजत असेल तर ओके समजतंय असं जरी या ठिकाणी मेसेज सेंड केला तरी चालेल, परंतु शंका विचारा. सर्व लेक्चर सर्व विषयांची ऐका, व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्या विषयाची व्यवस्थित कॉमर्समधल्या ओळख होऊन जाईल आणि तुमच्या मनामधले कॉमर्स विषयीचे प्रश्न बऱ्यापैकी क्लिअर होतील. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीचे नेक्स्ट PPT अभ्यासली. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लेक्चर ऐका आणि काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.